नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR दिनांक 22 सप्टेंबर 2025 चा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट, संपूर्ण GR हा जाणून घेऊयात। राज्य सेवा परीक्षा 2022च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या महिला व बालविकास विभागाच्या अधीनस्थ कार्यरत गट अ राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम CPTP 11 करिता एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत, म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपली राज्य सेवा परीक्षा 2022च्या अंतिम निकालाच्या आधारे जी काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शिफारस केलेली होती, महिला व बालविकास विभागाच्या अधीनस्थ कार्यरत गट अ राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एक अधिसंख्य पद निर्माण करण्यासाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आलेला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की महिला व बालविकास 2025 प्रत क्रमांक 42/7 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 22 सप्टेंबर 2025 हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे। चला तर मित्रांनो, संपूर्ण शासन निर्णय आपण आता जाणून घेऊयात। शासन निर्णय राज्य सेवा परीक्षा 2022च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ठरलेल्या व सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक 8 येथील कार्यालयीन आदेशान्वये एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 11 CPTP 11 अंतर्गत निवड झालेल्या 2 उमेदवारांपैकी एक उमेदवार रुजू झाले आहे। सदर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील S20 5,61,000 ते 17,07,500 या वेतन स्तरावर वेतन अदा करण्यासाठी एकूण एक अधिसंख्य पद वित्त विभागाच्या दिनांक 20 फेब्रुवारी 2016च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार दिनांक 1 सप्टेंबर 2025 पासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही दिनांक 20 फेब्रुवारी 2016 रोजीचा जो काही शासन निर्णय होता त्यातील तरतुदीनुसार जे काय आहे 1 सप्टेंबर 2025 पासून ते 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी एक पद निर्माण करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे ही मान्यता ही देण्यात आलेली आहे। त्यासाठीचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि त्यासाठीचं जे काही वेतन स्तर असणार आहे मित्रांनो 5,61,000 ते 17,07,500 एवढे हे असणार आहे। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। तसेच एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 11 CPTP 11 अंतर्गत सदर एक अधिसंख्य पद महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात येत आहे। तसेच CPTP 11 अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या अधीनस्थ कार्यरत गट अ राजपत्रित संवर्गातील एक प्रशिक्षणार्थी परिवीक्षाधीन उमेदवारांच्या वेतनासाठी लेखाधिकारी बिल शाखा महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे। तसेच आयुक्त महिला व बालविकास पुणे व आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आस्थापनेवरील बालविकास प्रकल्प अधिकारी ना व तत्सम गट अ संवर्गातील सदर एक अधिसंख्य पदांच्या 2 वर्षाच्या कालावधीतील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 001 संचालन व प्रशासन 01 महिला व बालविकास संचालनालय 0101 महिला व बालकल्याण संचालनालय अनिवार्य 2235 2072 01 वेतन या लेखा शीर्षकामधून भागविण्यात यावा व तो त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील आदेशान्वये एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 11 CPTP 11 साठी मार्गदर्शक सूचना व निर्गमित केल्या आहेत। त्यानुसार सदर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदणी करणे, DCPS क्रमांक मिळविणे, त्यांच्या वेतनासाठी आहार व संवितरण अधिकारी नियुक्त करणे, परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना
प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्यापासून संबंधित पदाचे नियमित वेतन प्रदान करणे, परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांची सेवा पुस्तके तयार करणे इत्यादी कारवाई प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या 4 आठवड्यात करण्याच्या सूचना आहेत। सदर परिपत्रकातील निर्देश विचारात घेऊन आवश्यक कारवाई नोडल अधिकारी म्हणून उपआयुक्त प्रशासन महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी करावी। सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक प.द.नि 2016 प्रत क्रमांक 7/16 वित्तीय सुधारणा 1 दिनांक 20/2/2016 मधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20/25/09/22/11/43/64 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।